मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। हिंगोलीतून जाणाऱ्या 3 प्रमुख नद्यांचे पात्र कोरडे ठाक पडलेत। पैनगंगा, कायाधू आणि पूर्णा नदीचं पात्र कोरडं पडलंय। अगदी रखरखत्या वाळवंटाप्रमाणे आपल्याला हा सगळा भूभाग दिसेल आणि आत्ताही दृश्य बघून वाटणार नाही की हे एखाद्या नदीचं पात्र आहे। इतकं पाण्याचं दुर्भिक्ष या सगळ्या भागात जाणवतोय। हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणटंचाईला समोर जावं लागत आहे। हिंगोली जिल्ह्यातून 3 प्रमुख नद्या वाहतात, त्यापैकी एक पेनगंगा, दुसरी पूर्णा आणि तिसरी कयाधू। आता मी त्याच कयाधू नदी पात्रामध्ये आहे की ज्या कयाधू नदी पात्र जे आहे ते मागच्या फेब्रुवारी महिन्यातच कोरडे ठाक पडलेलं आहे। दरवर्षी या कयाधू नदीतून मार्चच्या एंडिंग पर्यंत पाणी वाहतं, मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच पात्र कोरडं पडल्याने जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। एकंदरीतच हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। अनेक गावांची मागणी आहे की आमच्या गावांना टँकरना पाणी पुरवठा करा, मात्र प्रशासन कुठेतरी ह्या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। एवढी भीषण परिस्थिती असताना हे प्रशासन या गावाकडे का दुर्लक्ष करतं हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर पोटेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। प्यायला पाणीच नसल्यामुळे मिळेल तिथून पाणी घेण्यासाठी नागरिकांची धडपड बघायला मिळते। विहिरीतील दूषित पाण्यावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागते। नांदगावच्या हदगाव तालुक्यातील कोंढूर गावातला हा प्रकार आहे। नांदेड जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचं गडद संकट आहे। प्रशासनाकडून 21 गावांना टँकरनं सध्या पाणी पुरवठा केला जातोय, तरीही गावात पाणी टंचाई आहे। लय त्रास आहे सर, काय करावं, कुठेही गेलं तरी पाणी भेटत नाही। असं गढूळ पाणी, घाण पाणी पिवावं लागते। माणसं आजारी पडतात घाण पाण्यानं। उन्हाळा दिवस आहे, कुठं पाणी भरतील, एवढ्या लांबून कुठून आणायचं पाणी? जराशी तरी सोय करायची ना आमची पाण्याची, टँकर तरी बोलवायचं ना। असं घाण पाणी पिल्यावर तुम्ही सांगा हे लेकरं बाळ कसे होतील आमचे? आजारी पडतील की नाही यानं? दवाखाना कोण करायचा, पैसा कुठून आणायचा? सगळी पाण्याची वर्षण आमची हेच दशा आहे। कवा तरी या गावात पाणी म्हणून नाहीच। लातूरच्या अहमदपूर, चाकूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणी टंचाई आहे। अहमदपूरमधील मोघा तलाव कोरडा ठाक पडलाय। 12 गावांचा पाणी पुरवठा सध्या बंद आहे। कोरड्या पडलेल्या मोघा तलावावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोंधळेंनी। असलेल्या मोघा तलावावर आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचं चित्र आहे। गेल्या 32 वर्षांनंतर हा तलाव जो आहे तो पूर्णपणे कोरडा ठाक पडण्याचं चित्र आपण पाहतो आहोत। या तलावामधून गाळ उपसा करण्याचं काम जे आहे ते आपण प्रगतीपथावर असलेलं पाहतो आहोत। साधारणतः लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनानं मोठं अभियान राबवत हा गाळ उपसा करायला सुरुवात केलेली आहे। मोघा तलावाचं जर चित्र पाहिलं तर अशा पद्धतीनं विस्तृत पद्धतीनं गाळ उपसा जो आहे तो करण्यात येतो आहे आणि इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हा गाळ टाकण्यात येतो आहे। साधारणतः 15 लाख क्युबिक मीटर गाळ जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उपसा करण्यात आलेला आहे आणि वेगाने म्हणजे पावसाळ्याच्या आधी हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे। साधारणतः लातूर जिल्ह्यातले 8 मध्यम प्रकल्प जे आहेत त्यापैकी 4 मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडले। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये काही प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आणि पाणी संकटाचा फटका दूध उत्पादनाला बसतोय। पाणी नसल्यानं हिरव्या चाऱ्याचं प्रमाणही कमी झालंय। हिरवा चारा जनावरांना मिळत नसल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होतोय। परिणामी दूध उत्पादनात देखील घट होते आहे। दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे। अगोदर 15 लिटर निघत होतं, आज 7 लिटरवर आहे। 5 म्हशी असून सुद्धा 15 लिटर होत होतं, पण आता 7 लिटरवर आहे। फक्त पाण्याचा फरक आहे। चारा नाही, हिरवा चारा नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला हीच दयनीय अवस्था आहे। 25 रुपयाला पेंडी विकत चारा घ्यावा लागतो शेतकऱ्याला। आता मीच म्हणून नाही, प्रत्येक शेतकऱ्याला ही 25 रुपयाला पेंडी घ्यावा लागते। खूप दयनीय अवस्था आहे शेतकरी।